नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज दाखल करू शकता. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत, अंतिम तारीख काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हे एक CSC लिहिली असाल किंवा जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र चालू करायचे असेल, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिराती निघत असतात. अशा निघालेल्या जाहिरातीची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघालेली आहे. तर यामध्ये पाहू शकता धाराशिव जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव महसूल शाखा. जाहिरात अर्ज अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. म्हणजे ही जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली आहे 2/9/2025 रोजी. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ 3/9 पासून हे अर्ज सुरू होतील 10 वाजल्यापासून आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जी असतील ती 15/9/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे तुम्हाला अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 16/9/2025ला सायंकाळी 5 वाजता प्राप्त जे अर्ज झालेले आहेत त्यांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल धाराशिवच्या वेबसाईटवरती. छाननीअंती पात्र अपात्र अर्जाची माहिती तुम्हाला 19 तारखेला मिळेल. अपात्र अर्जाच्या यादीवर आक्षेप नोंदवायचे असतील तर 19 ते 23 सप्टेंबरमध्ये तुम्ही नोंदवू शकता. पात्र अर्जाची अंतिम यादी जी आहे ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर 24/9/2025 रोजी पब्लिश केली जाईल आणि पात्र अर्जाची मुलाखत जी असेल ती 25 ते 26 या दरम्यान घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांच्या यादी धाराशिव जिल्ह्याचे संकेतस्थळ धाराशिव.महाराष्ट्र.gov.in वर फायनली प्रसिद्ध करण्यात येईल. तर अशा प्रकारे ही जाहिरात देण्यात आलेली आहे. आता जाहिरातीचा अर्ज आणि नमुना तुम्हाला याच PDF मध्ये पाहायला मिळेल. याची जी आहे ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. अर्जासोबत तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शैक्षणिक पात्रता ज्यामध्ये अर्जदार किमान 12वी बोर्ड उत्तीर्ण असावा. पदवीधर असल्यास विद्यापीठ प्रमाणपत्र अथवा परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका जोडावी. पदव्युत्तर असल्यास विद्यापीठ प्रमाणपत्र अथवा परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका जोडावी लागेल. यासोबत तुम्हाला MSc-ITचं प्रमाणपत्र किंवा CC कंप्लीट झाल्याचं प्रमाणपत्र जोडावे लागेल. आपले सरकार सेवा केंद्र ज्या भौगोलिक क्षेत्रात आहे तिथे तुम्हाला कर पावती किंवा विद्युत देयकाची चालू वर्षाची प्रत जोडावी लागेल. केंद्र भाडेतत्वावर असेल तर जागेची कर पावती तसेच करारनामा उपलब्ध असल्यास जोडावा लागेल. तुमच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडावं लागेल. तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावं याचा एक पुरावा जोडावा लागेल. तुमचं पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागेल. हे तुम्ही निवड झाल्यापासून 1 महिन्याच्या आतही सबमिट करू शकता आणि रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला तहसील कार्यालयाचे जोडावे लागेल. सामाजिक क्षेत्रात जर तुम्ही काही काम करत असाल तर त्याचे 3-4 फोटोही तुम्ही सोबत जोडू शकता. तर यासाठी लागणारा जो अर्ज आहे तो अर्जही तुम्हाला याच PDF मध्ये पाहायला मिळेल. अटी व शर्ती यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. निवड कशी केली जाईल तेही तुम्ही इथं पाहू शकता. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास त्याला 30 गुण निर्धारित केले जातील. पदव्युत्तर असल्यास 25 गुण, CSC केंद्र असल्यास 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे 20 गुण आणि तांत्रिक ज्ञान 6 गुण आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे ज्ञान असल्यास 4 गुण. सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात लाभलेले उपक्रम यासाठी 10 गुण दिले जातील. मुलाखत समितीमार्फत वरीलप्रमाणे मुलाखतीची व गुणांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय हा जो असेल तो अंतिम असणार आहे. यामध्ये तुम्ही अर्ज पाहू शकता. अशा प्रकारचा अर्ज असणार आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, MSc-IT, भाडे करार पावती, जागेची पावती, उमेदवाराचा सेवा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र हे सर्व तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून यामध्ये जोडायचं आहे. रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचं जोडायचं आहे. उमेदवार पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र इथं अर्जदाराची स्वाक्षरी, नाव, दिनांक द्यायचा आहे. त्यानंतर या अर्जावर तुम्हाला पूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुमचा फोटो द्यायचा आहे. संपूर्ण नाव मराठीत, इंग्लिशमध्ये, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल, ईमेल ID,
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक, अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12वी, पदवी, पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन, MSc-IT, स्थानिक रहिवासी आहे का नाही, यापूर्वी कुटुंबात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर आहे का नाही हे नमूद करायचं आहे. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राकरता अर्ज करीत असलेल्या जागेचा तपशील द्यायचा आहे. तुम्हाला कोणत्या जागेसाठी अर्ज करायचा आहे. तुमच्या गावामध्ये जर जागा शिल्लक असेल तर त्याची माहिती लिहायची आहे किंवा तुमच्या शेजारील गावामध्ये जागा शिल्लक असेल तर त्याची माहिती लिहायची आहे. CSC ID असल्यानंतर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. तुमचा ID लिहायचा आहे. मागील 6 महिन्यामध्ये B2C व्यवहार किती केलेले आहेत, CSC केंद्राचा तालुका, जिल्हा, पिनकोड, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड लिहायचं आहे. जागा स्वतःची आहे का भाड्याची आहे, जर असेल तर किती चौरस फूट आहे हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. CSC ID नसल्याशी तुम्ही ही पूर्ण माहिती भरायची आहे. ज्यांच्याकडे CSC ID नसेल ती. त्यानंतर स्थळ, अर्जदाराची स्वाक्षरी, नाव, दिनांक हे तुम्हाला इथं करायचं आहे. त्यासोबतच स्वघोषणापत्र हे तुम्हाला जोडायचं आहे. हे स्वघोषणापत्र भरून तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यासोबत दिलेली कागदपत्रे स्वसाक्षांकित करून तुम्हाला जोडायचे आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायचे आहेत. ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्याची अंतिम निवड ही तुम्हाला धाराशिवच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. आता कोणत्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावासाठी रिक्त जागा आहेत हे तुम्ही इथं पाहू शकता. यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर कळंब तालुक्यामध्ये पाहू शकता. वाशी तालुका, भूम तालुका, परांडा, उमरगा, लोहारा अशा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांसाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. अर्ज करत असताना काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या PDF ची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल.